पहिलं एक्झाम्पल 4चा वर्ग अधिक 5चा घन अधिक 6चा वर्ग अधिक 1चा घन बरोबर किती. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. 4चा वर्ग 4 गुणिले 4 हे तोंडी पाठ पाहिजे आपण 16. दुसरा पॉइंट 5चा घन 125 5 गुणिले 5 गुणिले 5 5 त्रिक 15 करू नका 125 येईल. 5 5 25 25 5 125. 6चा वर्ग 6 6 36 आणि चौथा पॉइंट 1चा कोणताही घातांक घ्या उत्तर नेहमी तुम्हाला एकच मिळेल. आता या सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज. काम एकदम सोपं आहे. 6 अधिक 5 11 11 6 17 17 अधिक 18 हाचा आला 1 1 आणि 1 2 2 2 4 4 आणि 3 7. त्यात तीनांची मध्ये फक्त 1 उरला. उत्तर आलं 178. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. चला सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. पहा 2चा वर्ग अधिक 3चा घन आपल्याला नंतर वर्ग करायचा आहे कंसाचा. आधी 2चा वर्ग पहा 2 गुणिले 2 4 अधिक 3चा घन 3चा घन येतो 27 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 4 अधिक 27. छेदामध्ये पहा 2चा घन येतो 8 2 गुणिले 2 गुणिले 2 2 दुने 4 4 दुने 8 अधिक 3चा वर्ग 9 3 त्रिक 9 हे पहा 3 त्रिक 9 आणि या कंसाचा घ्यायचा वर्ग आपल्याला. 27 4 31 9 8 17. आता पर्याय पहा. हा पर्याय आपल्याला इथे मिळतो पहा पर्याय क्रमांक 2. जर हा नसता तर आपला पुन्हा वर्ग करावे लागले असते 31 आणि 17चा. हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 पहा वर्गावर आधारित असणारी उदाहरण. चला एक्झाम्पल नंबर 3 पाहूया आपण. रायगड पोलीस भरती 2016 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. 10चा घन 10 गुणिले 10 गुणिले 10 1चा गुणाकार करा 1 1 1 1 1 फक्त 1 आणि 3 शून्य आहे तसेच ठेवून द्या. किंवा 10 10 100 100 गुणिले 10 1000. 10चा घन करताना काम फार सोपं आहे. 10चा चौथा घात घ्या एकावर 4 शून्य. 10चा 5वा घात घ्या एकावर 5 शून्य. जेवढा घातांक तेवढी एकावर शून्य घ्या. 10चा घातांक आपल्याला मिळून जाईल. त्याची किंमत मिळून जाईल आपल्याला. 10चा घन आला 1000. 5चा घन आपण काढलाय मागच्या एक्झाम्पल मध्ये 125. आता त्यातून आपल्याला 12चा घन यातून वजा करायचा आहे. ती किंमत आपण सेपरेट घेऊया. हे किती आले पहा 1125 आहे. राईट. आता आपण काढूया 12चा घन. 12चा वर्ग बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पाठ असतो 144. परंतु घन माहित नसतो. 12चा घन येतो 1728. पण जर माहित नसेल तर 12च्या वर्गाला 12 ने गुणा. 144 ला आपण 12 ने गुणलं पहा 12 चोक 48 8 आणि 4 12 चोक 48 आणि 4 52 12 के 12 5 17 1728. आता या दोघांची बेरीज आली आपली 1125. यातून ही संख्या वजा करायची. ही छोटी आहे ही मोठी आहे. लहान संख्येतून मोठी वजा होत नाही. मग काम सोपं आहे. मोठीतून लहान वजा करा आणि या मोठ्या संख्येचं चिन्ह याला द्या. जेव्हा यातून लहान मधून मोठी वजा होते तर मोठीतून लहान वजा करायची आणि चिन्ह ऋण द्यायचं. मग 1728 वजा 1125 करा. 8 मधून 5 गेले 3 2 मधून 2 गेला 0 17 मधून 11 गेले 6. उत्तर आलं ऋण 603. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी एक्झाम्पल मधून तुम्हाला एक गोष्ट शिकायची आहे महत्वाची. त्या दोघांच्या बेरजेतून 12चा घन वजा झाला नाही कारण त्याची किंमत जास्त होती. मग आपण उलट केलं अशा वेळेला ऋण चिन्ह द्यायचं. हे लक्षात घ्या. चला एक्झाम्पल नंबर 4 पाहूया आपण. नागपूर शहर पोलीस भरती 2014 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल काय आहे. तोंडी सोडू शकतो आपण 5चा वर्ग अधिक 5चा वर्ग. बरेचसे मुलं 5चा चौथा घात करतात. हे लक्षात घ्या. कधी होतो तो चौथा घात 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग असेल. पाया समान आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते. 5चा चौथा घात होईल. हे लक्षात घ्या. 5चा चौथा घात 625. परंतु आपल्याला इथे 5चा चौथा घात घ्यायचा नाहीये. मध्ये बेरीज आहे.
5चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक ह्या 5चा वर्ग 25, 25 आणि 25 50 हे तोंडी सोडवता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल आपलं. याला काळाची जरी एखादा पर्याय 625 असतात, एखाद्या मुलाने जर असं सोडवलं असतं तर त्याला असं वाटतं की आन्सर आला, तर लगेच गोल रंगून तो मोकळा. आणि मग नेहमी लक्षात घ्या, सराव फार महत्वाचा आहे. सगळे एक्झाम्पल्स काळजीपूर्वक आपली प्रॅक्टिस करा. मला असं वाटतं की नक्कीच तुमचा मार्क झाला. हे सुद्धा एक्झाम्पल तोंडी आहे पहा, एकदम तोंडी एक्झाम्पल आहे. 7चा वर्ग, 7चा वर्ग 49, त्यात मिळवायचा पुन्हा 7चा वर्ग 49, 49 आणि 49 98, 98 मध्ये फक्त 7 मिळवा, 98 7 मिळवले 105 आहे. मी तुम्हाला सांगितलं की बरेचशी मुलं फसगत करतात, 2 आणि 2 4 आणि या 7चा घातांक 1, 7चा 5वा घात लिहितात आणि किंमत काढत बसतात आणि त्यांना वाटतं की एक्झाम्पल चुकीचं बाबा, यात काही आन्सर आलंच नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे हे कन्फ्युजन टाळायचंय. लक्षात घ्या ही घातांकाची बेरीज केव्हा करावी लागते, जरी ते गुणाकाराचं चिन्ह असतं तर अशी एक्झाम्पल्स आपल्याला तोंडी सुटली पाहिजे, तर वेळ वाचतो आणि पेपर वेळेत कव्हर होतो. चला पुढचं लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. पहा इथे एक्सचा वापर केला, एक्सचा वापर झाला का बरेचसे मुलांचं कन्फ्युजन होतं, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पहा एक्स वर्ग अधिक 5चा वर्ग, आधी आपण किमती काढूया. बरोबर 13चा वर्ग, आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. एक्स वर्ग अधिक 5चा वर्ग होतो 25, 13चा वर्ग 169 आणि म्हणून एक्सचा वर्ग बरोबर हे 25 इकडे अधिक 1 इकडे वजा होती, म्हणजे 169 वजा 25 करा. 144 येतील, 9तून 5 गेले 4, 16तून 2 गेले 14, म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर 144. पहा एक्सचा वर्ग बरोबर आपलं माहिती 144 आहे 12चा वर्ग. आता या दोघांची तुलना केली तर 2 2 कट करून टाका, मग एक्सची किंमत येईल 12. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. हे 5व्या एक्झाम्पल मध्ये मिस झालं होतं. काय आहे, 42चा वर्ग अधिक 7चा घन अधिक 13चा वर्ग बरोबर किती. ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2013 मध्ये विचारलं गेलेलं एक्झाम्पल. आधी आपण काय करूया, हे तिघांचे 42चा वर्ग काढूया, 7चा घन काढूया आणि 13चा वर्ग काढूया. आता 42चा वर्ग, आता बरेचसे विद्यार्थी 42चा वर्ग करताना 42 गुणिले 42 हे करतील आणि याप्रमाणे वर्ग काढतील. एक ट्रिक पण सांगतो मी तुम्हाला 42चा वर्ग करण्याची. 42 गुणिले 42, पहा काय करायचे पहा. सुरुवातीला हा जो 2 नाही ना, या 2चा वर्ग लिहा 4. नंतर पुढे काय करायचंय पहा, 42चा वर्ग. सुरुवातीला 2चा वर्ग लिहिला आपण 4. पुढे काय करायचंय पहा, 4 दुने 8, 8 दुने 16, तिघांचा गुणाकार करायचा. 16, 16चा 6 घ्या फक्त. हा जो 1 आहे ना, हा आला हातचा, हा आपल्याला हातचा म्हणून वापरायचा आहे. आता पुढे काय करायचं, ह्या 4चा वर्ग करायचा आहे, फक्त 4चा वर्ग करायचा आहे. 4 चोक 16, 16 मध्ये हा हातचा मिळवा 17, 1764. अशा प्रकारे ट्रिक वापरून तुम्ही या दोन अंकी संख्यांची वर्ग करू शकता. 1764 वर्ग येईल पहा. हा झाला 42चा वर्ग. आता पुढे 7चा घन काढूया, 343 येईल. काही वर्ग घन पाठ करून ठेवा. 7 7 49, 49 गुणिले 7 करा, 7 9 63, 48 6, 7 चोक 28 आणि 6 34, 343 आले. 13चा वर्ग 169. पहा आता पुढे आपल्याला करायची तिघांची बेरीज. चला बेरीज करताना पहा, 1764 अधिक पुढे 343 आणि पुढे 169, या तिघांची बेरीज करा, उत्तर मिळून जाईल. 4 आणि 3 7, 9 7 16, हातचा आला 1, एकक स्थानी 6 आला. एकक स्थानी 6 असणारा फक्त एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. लगेच चौथा पर्याय सिलेक्ट करू शकतो आपण, आपला पुढे वेळ वाचू शकतो, गरज पण नाही पुढे बेरीज करण्याची. 7 आणि 4 11 7 17, हातचा आला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12, हातचा आला 1 2, 2276. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल.